गानों वाला कीपैड फोन धमाकेदार साउंड के साथ कारवा मोबाइल। सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. दत्त गुरु जय, शंकर जय, गोमाता सर्वांना. मी श्री भूषण सुधाकर काळे, संस्थापक अध्यक्ष श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट नाशिक या संस्थेद्वारे आम्ही गेली 25 वर्षे श्री दत्त महाराज आमचे आराध्य असून त्यांच्या उपासनेखाली आम्ही सामाजिक कार्य, आध्यात्मिक कार्य, गोसेवेचं कार्य आम्ही गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेलं आहे. या मंडळातर्फे सामाजिक उपक्रमामध्ये अन्नदान, त्यानंतर गोरगरिबांना धान्य वाटप, वस्त्र वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप असे उपक्रम राबवले जातात. आणि महिलांसाठी सशक्तीकरणासाठी दरवर्षी एक लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी मंडळातर्फे आयोजित केलं जातं.
त्यानंतर मंडळातर्फे दररोज कॅन्सर रुग्णांचे नातेवाईक व गोरगरिबांसाठी मोफत अन्नदान मंडळातर्फे गेल्या 12 वर्षापासून अविरत सुरू आहे. दररोजचं त्या ठिकाणी 600 लोक सकाळी प्रसादाचा लाभ घेत असतात आणि दर गुरुवारी मंडळातर्फे मंदिरावरती साधारण 1000 ते 1200 लोकांना पूर्ण जेवण, त्यामध्ये मसाले भात, चपाती, शिरा आणि एक मिष्टान्न असं सर्व त्या ठिकाणी भाजी वगैरे त्या ठिकाणी देऊन जेवण वाटलं जातं. मंडळाने 2025ला 26 जानेवारी 2025ला दत्त महाराजांचे आराध्य असल्याने त्यांच्या पाठीमागे जी गाय असती त्या गायीचं सेवा व्हावी या निर्मळ हेतूने, या निर्मळ भावनेने आपली गोशाळा असावी असा सर्वांनी मिळून आम्ही संकल्प केला. त्या संकल्पाची मुहूर्तमेढ 26 जानेवारी 2025 रोजी आमच्या परिवारातील विजय पोहेकर सर यांच्या जागेपासून सुरुवात झाली. पोहेकर सरांनी आम्हाला अतिशय नाशिकच्या जवळ पाथर्डी गावात आम्हाला हाकेच्या अंतरावर असलेली जागा दिली. त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण सहकार्य केलं की भूषण, जोपर्यंत आपल्याला सवय होत नाही तोपर्यंत आपल्या जागेत करा. ती सवय होता करता करता 11 गायींचा संकल्प मंडळाने केला. 11 गायी आपण सांभाळू, परंतु महाराजांच्या मनात एक वेगळी इच्छा होती आणि आम्हाला भरपूर लोकांचा प्रतिसाद त्यामधून मिळाला. त्या 11 गायींचा संकल्प 2025ला सुरू केला. त्यानंतर आज 2026मध्ये त्या गायींची संख्या तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल, 35पर्यंत आमच्या गायींची संख्या त्या ठिकाणी झाली. आम्ही प्रामुख्याने गीर प्रजातीचं या ठिकाणी संवर्धन करतो आहे. एकाच प्रजातीचं संवर्धन का करावं, तर त्यांचा वंश खराब होऊ नये यासाठी मुख्य कारण ते आहे. कारण की आज बऱ्याच ठिकाणी बघतो सर्व गायी मातृतुल्यच आहेत, सर्व गायी श्रद्धायुक्तच आहेत, परंतु एका गायीचं संवर्धन केल्याने त्यांचा वंश बिघडत नाही. हे आम्हाला प्रामुख्याने काही ठिकाणाहून, काही मुख्य गोशाळेनं कळालं. आमच्या मंडळाचं सर्व कार्य समाजातील भरपूर घटक सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतात. त्याच आमच्या विश्वस्तांपैकी हेमंत भाऊ काकड हे गोशाळेचे आमचे प्रमुख असल्याकारणाने त्यांचा गोशाळेतील बऱ्याचशा गोशाळेतील मालकांशी संपर्क होता. त्याच्यात आम्हाला एक मोठी संधी चालून आली. हेमंत भाऊंनी मला सांगितले की भूषण भाऊ, आपल्याला एक अशी ऑफर आलेली आहे. नाशिकमधील एक प्रमुख व्यक्तिमत्व महेशभाई शाह, ज्यांनी 2014 साली नंदिनी डेअरी फार्म या गोशाळेची स्थापना केली होती, त्यांनी पण एक गायीपासून संकल्प केलेली गोशाळा तब्बल 100 गायींपर्यंत नेऊन पोहोचली होती. काही कारणास्तव किंवा हे कार्य वाढवण्यासाठी त्यांना एक हात सोबतीचा असावा आणि त्यांनी आमची निवड केली त्या ठिकाणी आणि त्या कार्यासाठी आम्हाला बोलवणं केलं. आम्हाला प्रश्न होता की एवढं मोठं कार्य, 11 गायींचं चिंता होती, आज 35 गायी झाल्या. त्यात शेठजी आम्हाला म्हणताय की अजून 100 गायी तुम्ही सांभाळाव्या. त्यांनी ते हे केलं. आम्ही बऱ्याच दिवस सर्वांनी चर्चा केली. आमचे गोशाळेचे व्यवस्थापक सिद्धेश भाऊ विस्पुते यांनी त्याच्यात पुढाकार घेतला. हेमंत भाऊ म्हणे, करू भूषण भाऊ, आपण एवढं केलंय, हे पण करून घेऊ. अशा सर्व गोष्टी झाल्यानंतर महेशभाई शाह यांच्या घरी मीटिंगवर मीटिंग, त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने चिरागभाई शाह यांची मोलाचं सहकार्य मिळालं. चिरागबाईंचं एक वाक्य इतकं मनाला म्हणजे मोठं करून गेलं की भूषणभाई, आपल्याला आत्ता 135 गाया झाल्या आमच्या टोटल. 135ने आपल्याला 1000 गायी करायचे आहे. त्यासाठी जे लागल ते मी सर्व सहकार्य करायला तयार आहे. मी म्हटलं, आपण 135 गायांना घाबरतोय, शेठ आपल्याला 1000 गायी सांगताय. म्हटलं, शेठ तुम्ही सोबत राहा, आपण 1000 गायी नक्कीच करू, लवकरात लवकर हा संकल्प पूर्ण करू. अशा शाह परिवारांनी हा औदुंबर भक्त मंडळाचा हा जो उपक्रम आहे गोसेवेचा, तो इतका म्हणजे 3 पटीने वाढून गेला 1.5 वर्षामध्ये. त्याकरता औदुंबर भक्त मंडळातर्फे त्यांचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो. आणि गोशाळा चालती कशी हे सर्वांना मला सांगायला खूप आवडेल. गोशाळा टाकणं फक्त निधी कलेक्शनसाठी नाही आहे, तर सर्वांना गोसेवेची आवड निर्माण व्हावी हा प्रामुख्याने आमच्या मंडळाचा एक उद्देश आहे. शाह परिवार त्यासोबतच आमच्यासोबत जोडला गेला आहे. यामध्ये गोसेवा कशी जोडावी, गोसेवा कशी करावी, तर प्रत्येकाने निदान गोशाळेत येऊन 10 मिनिटं घालवावे. गोग्रास त्या ठिकाणी आपल्या सनातन परंपरेमध्ये गोग्रासला जे महत्त्व होतं, ते गोग्रास म्हणजे काय,
तर माझ्या मिळकतीतील किंवा माझ्या ताटातील एक घास गाईच्या नावाने आपल्या घरामध्ये पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे, ती आता कुठेतरी लुप्त झाली. त्यावेळेला मला सांगायला नक्कीच आवडेल, मी जे आम्ही अशोक स्तंभावर राहिलो होतो त्यावेळेला प्रत्येक ताटातून एक घास आमच्या घरातले काढायचे. रोगराई खूप कमी होती. ती रोगराई आता इतकी वाढत चालली आहे. काय तर गोग्रास, कारण ज्यांच्या समाजातील घटकांचे वाटे होते ते जात होते, ते आता कमी झाल्यामुळे रोगराई दवाखाना जास्त आला. तो सगळा खर्च डॉक्टर लोक किंवा दवाखाने काही ना काही कारणामध्ये जात आहे. ते हे परत सुरुवात व्हावी. समाज नाही सुधरू शकत मी पूर्ण, पण माझ्या सराउंडिंग जे लोक आहेत त्यांना निश्चितच मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. हा विडा उचलून औदुंबर भक्त मंडळाने गोसेवा सुरू केली. 1.5 वर्षामध्ये आम्हाला इतक्या लोकांचा छान प्रतिसाद मिळाला. आमच्या सराउंडिंगमध्ये हे जे सर्व लहान मुलं आहेत हे गोशाळेत यायला लागले, हे गोशाळेमध्ये आवर करायला लागले, शेण उचलायला लागले. यांचा वाढदिवस असल्यावर जे केक कापायची पद्धती होती ती बंद करून माझा वाढदिवस गोशाळेत झाला पाहिजे या हेतूने सर्व गोशाळेत यायला लागले. सगळ्यांचे लग्नाचे वाढदिवस, आईवडिलांचे वाढदिवस गोशाळेत साजरा व्हायला लागले आणि त्या ठिकाणातून देण्याची वृत्ती लोकांची वाढली. आणि निश्चितच मी सांगतो 1.5 वर्षामध्ये ज्यांनी 1 रुपये का होईना किंवा 10,000 रुपये का होईना ज्यांनी दिले गोशाळेसाठी, गोग्राससाठी, त्यांना 1.5 वर्षामध्ये त्याचे काय रिटर्न्स मिळाले हे त्यांनाच माहिती. आणि भगवंताला याची खात्री आहे. आणि मी मंडळातर्फे सर्वांना आश्वस्त करतो की आपण देखील या मोठ्या धर्मयज्ञामध्ये सहभागी व्हावं. फुल न फुलाची पाकळी आपली आहुती आर्थिकदृष्ट्या दिली पाहिजे असं काही नाही. आपण या गायींची सेवा करा, या सहवासात राहा. निश्चितच आपल्याला रिटर्न्स मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मी आपल्याला सर्वांना खात्री देतो. आपल्या नवीन गोशाळेचा पत्ता जो आहे तो आजच आमच्या गोशाळेमध्ये अधिक महिन्यानिमित्त विष्णुयाग शहाबाईंनी सपोर्ट केल्यामुळे ते पाथर्डीच्या जागेतून आम्ही इकडे स्थलांतरित झालो. आता ही गोशाळा आपल्या चांबरलेण्याच्या पायथ्याशी बोरगड एअरपोर्ट स्टेशन शेजारी उज्ज्वल नगरमध्ये ही नंदिनी डेअरी फार्म जर गुगलवर टाकलं तर ते तुम्हाला लगेच येईल. आता या श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट संचलित नंदिनी डेअरी फार्म आणि श्री दत्त गोशाळा अशी एकत्र गोशाळा झालेली आहे. यावर्षी मंडळातील आमचे काही ट्रस्टी सदस्य आम्ही राजकोटला कॅटल शोला गेलो होतो. त्यानिमित्त आम्ही श्रीनाथजीला गेलो होतो, नाथद्वाराला, राजस्थानमध्ये. नाथद्वाराला गेल्यावरती खरं सांगायचं म्हटलं तर या परिवाराचं आमचा योग यायचं कारण काय असं एक आमचं तर्क की आम्ही राजस्थानला गेलो. तिकडे गेल्यावर आम्हाला 35 गायींचं खूप कौतुक होतं. आपल्याकडं 35 गाय. तिथे गेल्यावरती तिकडच्या गोसेवकांना विचारलं तुमच्याकडे किती? 400, 250, 500. अरे म्हटलं आपण कुठंच लागत नाही. नाथजींना म्हटलं तुमच्या नावाने हे सगळं चाललं आहे, तुम्ही एवढे मोठे गोसेवक होते. श्रीनाथजींना त्यांना म्हटलं आमच्या गायींची रक्षा करा. आणि शहा परिवार देखील श्रीनाथजींचा खूप मोठा भक्त आहे आणि त्यांनी बुद्धी दिली आणि आमच्या दोघांचं समन्वय साधून आणलं. असे नाथजींची आमच्या सर्वांवर कृपा राहावी. आमच्या सद्गुरूंचे आम्हाला मार्गदर्शन, आशीर्वाद आहेतच. आमचे दत्त महाराज आमच्या सदैव पाठीशी आहे. आता कुठपर्यंत हे कार्य जातं काय माहिती, पण मी तुम्हाला परत सर्वांना एक विनंती करेन की आपण सर्वांनी या धर्मयज्ञात फुलाची पाकळी किंवा काही ना काही कुठल्या ना कुठल्या रूपाने जोडले जातात. दत्त गुरु जय शंकर अवधूत चिंतन श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गो माता की, भारत माता की जय.